तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका डोलीच्या व्हिडिओमध्ये जाऊन 1 वर्षानंतर स्वागत करतो. मंडळी वारा जाम आहे, खतरनाक असा वारा आहे. आमची मंडळी बघताय नाकवा भाई, तोंड दाखव ना कोण असतो, अशी मंडळी असणार. आणि खरंच डोलीची व्हिडिओ तुम्हाला सांगते ना, मला डोलीची व्हिडिओ काढायला जाम आवडतं. कारण डोलीमध्ये वेगळ्या पद्धतीचा मावरा तुम्हाला मला दाखवायला भेटतं. वेगवेगळ्या मावऱ्याबद्दल तुम्हाला माहिती भेटतं. ते डोली कशा लावतात, काय करतात त्या दाखवता येणार नाही. पण डोली काढताना त्याचा मावरा काय काय असतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार बघा. आणि या मस्त एक जबरदस्त व्हिडिओचा आनंद घ्या, तुम्हाला जाम आवडणार आहे. कारण भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवर डोलीची व्हिडिओ होते. तर चला बघण्यासाठी तयार राहा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला मंडळी, मस्त बघताय आपण आलोत आणि वाण डायरेक्ट परलेला आहे. आपण आपल्या डोलीजवळ आलोत. चला, इथं ऍक्च्युली या डोलीमध्ये असा प्रॉब्लेम आहे की इथं लवकर पाणी फिरतं, डोल उलटी फिरतं. पण या डोलीमध्ये आपलं खूप येण्याचं चान्सेस असतं, कारण एकदम कडेवरची डोल आहे ती. मस्त आता डोली खेचायला आपली होते सुरुवात. हळू 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 आणि कसं आहे, पावसाला आहे ना, पावसाळ्यामध्ये नॉर्मली तुम्हाला फिशिंग मासेमारी तुम्हाला बंद दिसणार आहे. पण ही कडेवरची म्हणजे आपल्या आपल्या गावाच्या बाजूला होणारी जी मासेमारी आहे ना, ती मासेमारी आपल्याला करायलाच लागतं. कारण 4 महिने किंवा 2 महिने जेवढा काल बंद असतं मासेमारी, तेव्हा सरकार आपला पोट भरत नाही. 100% आपल्यालाच पोट भरायला लागतं. आणि जर कडेवरची पण मासेमारी केली नाही तर ती 2 महिने उपाशी राहील. कारण त्याच्या मोबदल्यात आपलं सरकार कधी काय नसतं ते. म्हणून आपलं ही कडेवरची म्हणजे जे आपल्या गावाच्या बाजूची मासेमारी आहे ना, हातावरची मासेमारी ती केली जाते. नॉर्मली तुम्हाला बघताय कचरा भरपूर दिसतोय. कारण आता उसाण होऊन गेल्या. उसाण होऊन गेल्यानंतर पूर्ण धारा दुधपाचा सगळा वरचा वगैरे आलेला कचरा असतो आणि त्याच्यामध्ये डोलीच कचऱ्याने आमच्या भरले असतात. बघा कचरा दिसतोय. आणि त्याच्यातून कोलबी असेल ती काढायला. हां, तुम्हाला तो कचरा दिसतोय, पण कचऱ्यामध्ये कोलबी पण आहे. शेवटी आपला काय तो सगळा कचरा काढायला निसायला लागणार आहे. त्यातून कोलबी वेगळी काढायला लागणार आहे. कोला तिकडं आहे. नेव काठी बघताय कोल्यामध्ये. हा कचरा बघते, कचरा सोबत चला मंडळी बघताय आपण कोला वरती घेतला आणि कोलबी आहे त्याच्यामध्ये. पण तुम्हाला दिसत असेल की कचरा जाम आहे, कचरा जास्त असेल, पिशव्या. कारण उसानंतर तो सगळा गाडीतच येतो. सरळ कर. डोल मासेमारी आणि डोल मासेमारीची पहिली व्हिडिओ येते तुमच्या भेटीला. बोसका बघा, मोठा बोसका आहे. आणि नुसत्या पिशव्या आम्ही किती विचारला, पिशव्या तर त्या खाडीतच तुम्ही टाकणार आहे. आणि शेवटी ते येणार आमच्या डोलीमध्ये आणि आमच्या डोलीच पाठणार आहे. त्याच्यामध्ये कोलबी भरपूर आहे. एवढ्या पिशव्या काढून, एवढा कचरा काढून आपल्याला कोलबी त्याच्यापासून निसायला लागणार आहे ना. बाई बघ कोलबी दाखवते. कोलबीची बघा मस्त साईज आहे, चांगली कोलबी आहे. काय चालीस बोंबील आलाय आपल्या. बोंबील बघताय, निवठी बघताय, मस्त बोंबील आहे आणि जिवंत बोंबील आहे. कोलबी बघा, साईज बघा कोलबीची, पातळी कोलबी, कडक साईज एकदम. आपला भाजन आला इकडं साताराच्या जेव्हा पहिला पण ती दुसरी आपली डोल आहे ना, ते काढण्याचा प्रयत्न करू. कारण इथं करंट आहे पाण्याला. चला बघताय आपली मस्त दुसरी डोल खेचायला सुरुवात. काट्या बघताय तुम्हाला वरतीच मासामध्ये अडकलेल्या दिसतील. बघताय वाकट्या दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला बोंबील दिसतात आणि पिशव्या. वाकट्या, बोंबील, पिशव्या. मस्त पूर्ण असं झारत सगळं खोल्यामध्ये घ्यायला लागतं. मग आपलं बरोबर खोल्यामधून ओताला भेटतं.
कारण वरती सगळं अडकलेलं असतं मासामध्ये, ते आपण आपलं सगळं एकरशी घ्यायला लागतं आणि व्यवस्थित बघून घ्यायला लागतं, कारण कधी कधी शिंगाल्या वगैरे अडकल्या असतात मध्ये लागण्याचे चान्सेस जास्त असतात. याच्यामध्ये जास्त आपला कचरा दिसत नाही, जसा पहिल्या डोळीमध्ये आला एवढा कचरा नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये फक्त मच्छी बघा, मावरा, काट्या दिसताना आपल्याला, बोंबील, मांदेली. काय सगळं कॉन्फिडन्स होतं हे पोराचा, येणार बोलतो येणार. बघा जबरदस्त. या डोळीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय, क्लिअर एकदम, म्हणजे बोंबील दिसतात आपल्याला आणि कोळंबी दिसतंय, मांदेली दिसतात, धोमी दिसतात, काट्या दिसतात, सगळा वेगळा मावरा आहे. मस्त फक्त मस्त मावरा आलाय डोळीमध्ये, तर ती कडेवरची आहे डोळ, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त मावरा आलाय. आपल्या खोल्यामध्ये कचरा वगैरे आलाय, त्याच्यामुळे आपण हा खोला त्याच्यामध्ये मिक्स नाही करणार आहेत, तो डायरेक्ट टप्पान होतो, कारण त्याच्यामध्ये कचरा नाही आहे जास्त. तो डायरेक्ट आपण बघताय टप्पान, म्हणजे टेन्शन नाही, कारण याच्यामध्ये कचरा असते नाही अजिबात, सगळ्या वाकट्या वगैरे आहेत, वाकट्या, मांदेली, बोंबील, कोळंबी, हा मिक्स जबरदस्त मावरा याच्यामध्ये. वरती येते, वरती शंभरी पायाशी बघ, ग्लो जातात ना त्याचे. जबरदस्त बघताय, बोंबील कडक, वाकट्या दिसतात तुम्हाला, वाकट्या शिंगाली उरली, वाकटी बघताय, वाकटी, जन्माची पाकटी. कशी दिसते, चकाकते, एकदम चांदी सारखी चकाकते. हे समोर आपले बोंबील दिसते, आता पावसाळ्यामध्ये चांदीपेक्षा महाग बोंबील. बघताय वारा खूप आहे, जर जास्तच वारा आहे. डोली खेचाच आपलं काम चालू आहे, मस्त 2 डोली काढल्या, 2 डोलीमध्ये मस्त वावर आलाय. तिसऱ्या डोलीवर जातोय आपण आता. आपल्या टोटल अशा 5 डोली लावल्यात, अजून 3 डोली आपल्या खेचायच्यात. या डोलीमध्ये मस्त एकदम निव्वळ मावरा झालाय बघा. त्याच्यामध्ये वाकट्या आहे दिसतंय, बोंबील, मांदेली, कोळंबी, मस्त बोंबील. एक वेगळा बोंबील दाखवतोय. मंडळी आपली पुढची डोल खेचतोय आपण, पुढची डोल, कारण आता डायरेक्ट आपण 2 डोलीचा मच्छी बघितली आहे, 2 मच्छी काढून ठेवली आहे साईडला, आणि तिसरी डोल खेचते, कारण पहिला सगळ्या डोली आपल्याला खेचायला लागतील, कारण पाणी फिरायच्या अगोदरच आपल्याला सगळ्या डोली खेचून घ्यायला लागतील, कारण एकदा मग पाणी फिरला मग आपल्या डोली खेचता येणार नाही, कारण मग ते डोली उलट्या फिरतात. त्याच्यासाठी पाणी फिरायच्या अगोदर आपल्या डोली सगळ्या खेचायला लागतील, का आता थोड्या वेळात मध्ये पाणी फिरल, म्हणून आपल्या घाईचा ले पटापट डोली खेचायच्या, नंतर तो मावरा आहे तो निसतो. चला बघा पुढची डोल. याला काय काय, निखिलला काय काय आठवतंय मधीनुस, तुला चावलाची कोण घर आली बोलत. बघताय मस्त आवाज येते करपाली सारखा, यो कोलबीचा आवाज नाही, यो करपालीचा आवाज आहे ना. लावून बघ ना तो अंगाला, मला माहिती आहे लागल बघ आता, आपोआप लागत नाही तर. वडा आहे, पाव असतं तर तो वडा बाहेर लागला असता कावाला. मस्त कोळंबी दिसते याच्यामध्ये, जी पिशवी पण आहे एक मोठी. चला मंडळी बघताय, खोला आलाय आपला. बघा मस्त योकून खोला, एकदम प्युअर खोला भरलाय.
बोंबील दिसतात याच्यामध्ये भरपूर पद्धतीने आपल्याला. बोंबील आणि मांदेली कोलबी एकदम जबरदस्त काम आहे. या वर्षीची पहिलीच व्हिडिओ दाखवतो तुम्हाला डोलीची आणि एकदम जबरदस्त बोंबलाना झाली सुरुवात. बाईने आवाज दिला मी आलो लगेच. इसके रूप में वाह, डायरेक्ट टपान. डोक्याला ताप नाही बोलता नाखवा, ते बोलता डोक्याला ताप ठेवायचा नाही, डायरेक्ट टपान जेवायचा मावरा सगळा, टेन्शनच नाही. कोणी पण आली याच्यामध्ये. हे बघताय बामट्या ना, बामट्याची पकडली मुंडी कोणी, दुसरे बामट्यानी. एक 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 टाप काढताय त्यांचे. मंडळी बघताय आता आपली चौथी डोल खेचायला आली आणि तिकडं आमची बोट पण चाललेली आहे. मला टाकून लय वाईट झाला. आता मला पवत जावं लागेल आणखी नाव्याला. चला आपल्या 2 डोली खेचाच्यात अजून. तो नाखवा आपला टाकून चाललाय कारण आपली डोल खेचाच्या त्याच्यामुळं जाऊ शकत नाही. येईल दुसरा नाखवा येईल मागशी, तेव्हा बघू. हा बघताय आपला पुढचा खोला आणि मांदेली मध्ये भरून आलेला खोला. मांदेली बोंबील. आता कोलबी इकडे कमी असेल या साईडला कारण कोलबी कडच्या डोलीने आपले जास्त पडले. 2 डोलीच्या आपण कडच्या काढल्या ना टप मध्ये दिसतात, त्यामध्ये आपला कोलबी 1 नंबर आली. 3 3.5. बघा बघा कती मेहनत जतानी पोरा बघली. मना बोलवत नाही, कधी त्यांना रिस्पेक्ट असेल माझ्याबद्दल. ही चिंबोरी बघा कशी लालम लाल आहे. खतरनाक आहे बघा. या खतरनाक आहे. बोंबील आणि कोलबी 1 नंबर आलेले आहे. कलरफुल दिसताना तुम्हाला कलरफुल ती मांदेली आणि कोलबी आहे. रेड मध्ये व्हाईट मध्ये. काम 25 आहे. काम 25 आहे. एकदम जबरदस्त मावळा आलाय. तर बघताय मंडळी जबरदस्त डोलीचा मावरा. जबरदस्त मावरा आलाय. म्हणजे हे आपण चौथी डोल खेचतोय आणि चौथी डोलीमध्ये एकदम मस्त मावरा आलाय. काम 25 बोलता येईल आपल्या भाषेत. पांडा नाखवा एकटा डोली लावतोय. पावर आहे. भले टॉवर मोर चालतील पण पावर काय कमी नाही व्हाय त्याची. बघा बंटूनी बघा चिंबोरी काढली. कवटाची चिंबोरी लालम लाल. कोणाला पाहिजे असेल ते बंटूला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, 100% भेटतील. बघा डोलीचा आपला मावरा जबरदस्त. यो जे भामट्या भामट्या आलाय चांगलाच. भामट्याने उचलला भामट्या. भामट्याने उचलला भामट्या. मात्र आता वल्गन आली. तो एक भामट्या आता तो जेला असता आणि कॅमेरामध्ये डायरेक्ट आला असता. बघताय ह्यो आपला 4 डोलींचा खाजन आहे आणि आपला 3 डोलीमध्ये बघताय ना एकदम व्यवस्थित खाजन आलाय. म्हणजे कचरा कमी आहे पण ती पहिली जी कडची डोल होती ना त्याच्यामध्ये आपला जास्त कचरा आलता. चला मंडळी बघताय आपली शेवटची डोल. आपली शेवटची डोल आली आणि शेवटची डोलीचा आता मावरा बघणार होता. हा बघताय हा आपला मावरा जो आपल्या पहिल्या 4 डोलींचा एकदम भारी. काम 25 मावरा आला आपला. तर शेवटची डोल आपली खेचताय. चला बघताय आपला खोला आलाय ना. खोला बघा कसा तुंबलाय. मांदेल आहे वरती तो दिसतो मांदेल आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला वाकटी पण दिसल. त्याच्यामध्ये कोलबी पण येईल, पिशव्या पण येतील, वाकट्या बोंबील मांदेली मना पण यावाचं लागेल असा पांडा बोलते. काय मंडळी आपला शेवटचा खोला खेचून झाला आणि वाह काय खोला भरलाय. जबरदस्त मावरा आलाय. एकदम मस्त मावरा आलाय. एकदम गालून बोलतात ना तसा मावरा आलाय. बघताय बोंबील 1 नंबर आलं ते डोलीत. अंडा चला बघताय आपल्या मस्त सगळ्या डोली खेचून झाल्यात आणि सगळ्या डोलींचा मावरा आणि आपली बोट बघताय.
कसा वारा आहे, वारा असल्यावर काय परिस्थिती असतं बघा, किती भयानक परिस्थिती असतं वारा असल्यानंतर. तर बघताय मंडळी, मस्त आता आपल्या सगळ्या डोळ्या खेचून झाल्यात आणि डोळी खेचून झाल्यानंतर आपण चालू होता बंदराकडं. तिकडं हवा खूप आहे, जाम होडी पण हलत आहे, पण ठीक आहे. बघा, बघू शकताय डोली खेचून आता आपण पोचतोय तो म्हणजे आपल्या जेटीवर, गारापुरी जेटी. एक सुंदर असा बेट, म्हणजे जगात ज्या बेटाची चर्चा असते, जगातील लोक म्हणजे इथं फिरण्यासाठी येत असतात, बघण्यासाठी येत असतात, असा गारापुरी बेट. या बेटावर आपण करतो ती म्हणजे डोल मासेमारी. त्याच्या बाजूला म्हणजे कडेला किनारी डोल मासेमारी. चला बघताय मस्त. आता इथं आपण आलो, सगळा साफ करायला लागला, शॉर्टिंग करायला लागला, वेगवेगळा काढायला लागला तो, कारण त्याच्यामध्ये सगळाच वेगळा आहे. बोंबील, मांदेली, कोलंबी सगळा वेगळा काढायला लागेल, कारण तो प्रत्येकाचा वेगळा तो मार्केट असतं, त्यानुसार आपल्याला काढायला लागेल, त्यानुसार आपला फ्रीजरला बर्फ मारून ठेवायला लागेल. मावरा साफ करायला बसलं, बाकीचा एवढा मावरा साफ करायचा आहे. 2 टप आहे, ती डोल आहे, ती डोल खाली होतले, ती खाली होतलेली आहे. तर असा तो मावरा असणार आहे आजच्या डोलीचा. असा मावरा आजची डोलची व्हिडिओ बघताय. आता कशी मंडळी आपली आली सगळी निसाला, कोलंबी माझे खाजन निसाला आहे की नाही. मावरा भरपूर आहे, 2-3 टप आहे, तो बाजूला काढलेला आहे, भरपूर वेगळा मावरा आहे, त्याच्यामुळे तो सगळा निसून वेगळा काढू. तोपर्यंत आपण दाखवू तुम्हाला काय काय मावरा होता तो बघा. तर मंडळी ही होती डोलीची व्हिडिओ, म्हणजे डोल मासेमारी. तुम्हाला कशी वाटली, कारण भरपूर दिवसानंतर आपण ही डोल मासेमारीची व्हिडिओ केली. आपला कसं असतं, डायरेक्ट येऊन आपण असं फक्त येणे स्वतः मच्छी मारायची, मला आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. डायरेक्ट येऊन तुम्हाला लाईव्ह मासेमारी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो नेहमी. तर तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं लाईक आणि शेअर करा. तर चला भेटू आपण परत एकदा पुढच्या डोलीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.